कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हरीश भाऊजी, हरीश भाऊजी, हरीश भाऊ, वहिनी भाऊजी तुम्ही घरीच आहात ना? मी आलेच ना बाहेरून। आता या वेळेला कुठे जाताय वहिनी तुम्ही? अहो आई बाबा येणार आहेत ना, सामान संपलंय, म्हटलं तेवढं घेऊन यावं। पण तुम्ही घरीच आहात ना? हो हो हं? घरात बाकी कुणीच नाहीये, तुम्ही घरावर लक्ष ठेवा। वहिनी, तुम्ही आता गेल्यानंतर अंदाजे परत कधी येणार? आता सामान घ्यायला कितीसा वेळ लागणार आहे? 15-20 मिनिटं, फार फार तर अर्धा तास धरा भाऊजी। दार लावून घ्या। हो हो हो। आता अख्ख्या घरात तू एकटाच आहेस आणि दादाच्या कपाटात पैसे आहेत। कुणालाही संशय येणार नाही आणि अशी संधी पुन्हा मिळणार सुद्धा नाही। सर, तुमच्या बिझनेस लोनचा पहिला हप्ता या महिन्यात भरायचा आहे। तुमच्या अकाउंटला बॅलन्स आहे ना? EMI पाऊस झाला तर लेटर येईल बँकेकडून घरी, त्यामुळे लवकरात लवकर तो भरा।
अरे हरीश, तू इकडेच आहेस ना? आम्ही कधीपासून दरवाजा वाजवतोय. उघडला का नाही दरवाजा? तू काय करत होतास? ते मी हा? हा मी फोनवर बोलत होतो ना, अरे? त्यामुळे मला ऐकूच आलं नाही. तू दुकानावर का नाही गेलास? हा, झोपला होतास? नाही, झोपलो नव्हतो, फोनवर बोलत होतो म्हणून मला कळलं नाही. फोन संपल्यानंतर मी दार उघडायला आलो. अरे हरीश, फोनवर बोलता बोलता तुला दरवाजा उघडता येत नाही का? पण हो, सॉरी, लक्षात नाही राहिलं. अरे? थांबलोय का? अगं आई बाबा, तुम्ही कधी आलात? अगं हे काय? नुकते बसलो आता. मला वाटलं रमताय का काय तिकडे? अगं नाही ग, म्हणजे जानू सोडतच नव्हती, आम्हाला थांबायलाच सांगत होती, पण तिला म्हटलं अगं पाडवा आहे, घरी जायला हवं. आई, जानू कशी आहे ग? छान आहे, मजेत आहे, सुखात आहे. जावई बापू पण छानच आहेत. भावना, तुला खरंच सांगतो, असं वाटलं की जानूच्या संसाराला आपली दृष्ट नको लागायला. हॅलो, हा हा सर, हा सर, बोला. आता काय म्हणजे सगळ्यांचे आपले कामाचे फोन वाजताय. कोण आहे? माहित नाही, नंबर अननोन आहे. हॅलो, तुम्हाला आवडेल असं एक काम माझ्या बघण्यात आहे. लक्ष्मी, मी आलोच जरा, तुमचं चालू दे. आलोच. बरं आई, मला सांग ना, अजून काय काय केलं जानूकडे? काही नाही, फक्त आराम. अगं कुठल्या कामाला हातच लावू देत नव्हते जावई बापू. हो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.